देवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही साठी सत्तेचा विचार दिला छत्रपती शाहू महाराज, मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. त्या सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या स्तुतिस्मरण करून ज्या गावाला धर्मवीर संभाजी महाराजांचा पदस्पर्श झाला आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आज शनिवारचा दिवस, माझी माळ आहे, एकादशीचा दिवस आणि आपल्या ग्रामदेवत हनुमानाच्या आरतीचा या ठिकाणी योग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जे ज्ञान दिला ते आपण बाकीचे सर्व मान्यवर. खरं तर विकास कामाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी या ठिकाणी आलेलो आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपले भारतीय जनता पार्टीचे प्रांताचे सदस्य दादा पाटील, आमच्या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे सदस्य ज्येष्ठ नेते मोहनदादा शिंदे, आमचे मित्र, आपल्या गावचे सध्याचे उपसरपंच, पूर्वीचे सरपंच, त्याच्यापूर्वीचे डेप्युटी असे तिन्ही पद त्यांनी बसवली. संतोषजी गणवत, संजयजी चव्हाण, बबनजी पाटील बापू, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष माझे पूर्वी सोनाजी गणवत, काकाचे वाडीचे डेप्युटी नितीजी शिंदे, संदेशजी पत्की, भैयासाहेब, श्रीकांतजी पाटील, अनंतरावजी डाळे, अनंतरावजी सावंत, संभाजी चौगले, सरदार साहेब, अमितजी सुतार, अल्पसंख्याकचे सरचिटणीस रजीवजी वठारे, करंजवाडीचे आमचे अनिलजी सरदेशमुख, उपस्थित असलेले निवास बापू, देवश्री मोरे, मधुकरजी उभाले, युवराज थोडा आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ, शेतकरी, पत्रकार लोक. खरं तर मागणी येताना तुमच्याकडे आज काही मागण्यासाठी आले. 2019 ला कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवली. संतोषरावांचा यादव होता, इथे सगळ्या कार्यकर्त्यांचा होता. त्यावर तुम्ही या गावातून 1166 मतदारांनी मला आशीर्वाद दिला. या आशीर्वादाची औषधा परत भेट करावी. तुम्ही दिलेल्या आशीर्वादाचं ऋण हे कायमस्वरूपी माझ्या मनामध्ये राहील. परंतु तुम्ही जो आशीर्वाद त्या भावनेला दिला होता त्या भावनेचा विचार करून विकास करावी. गेल्या 2.5 वर्षात आपलं सरकार आल्यानंतर या ठिकाणी काही निधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या तालुक्यात केला. त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा निधी आम्ही पाणंद रस्त्यासाठी दिला. या तालुक्यामध्ये 57 गाव आहेत या विधानसभा मतदारसंघामध्ये. काही 2 शहरं आहेत की जिथं पाणंद रस्ते कमी आहे. पण 55 गावामध्ये जवळपास 145 किलोमीटरचे पाणंद रस्ते. याच्यासाठी 25.5 कोटीचा निधी आपण महायुती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर करून आणला आणि ती कामाचा शुभारंभ आज आपण करतो आहोत. बागडीमध्ये गेल्या 4 दिवसामध्ये आम्ही प्रत्येक दिवशी 3 गावं अशा पद्धतीचा शुभारंभ करतो. 25-25.5 कोटी आणत असताना मला अनेक वेळा असा प्रश्न पडायचा, भाऊजी सारखं आपल्या शेजारचं गाव आहे, एका दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याने मला एक व्हिडिओ दाखवला. म्हणलं की आमचं गाव पेठ सांगलीच्या हायवेच्या बाजूला आहे आणि आम्ही दूध किटल्याचे आणतो, दूध जे आणतो ते कावडीतून आणतो. म्हणजे दोन्ही बाजूला श्रावण काळात जसं हायवेला कावडीतून, तसा कावडीतून दूध आणणार ते गाव आणि त्याच्या मागून त्याची मुलं शाळेत येणारी, त्याची वयोवृद्ध आई या रस्त्याने येत असताना तो व्हिडिओ पाहिला. मला खूप अस्वस्थ झालं, मला थोडंसं वाईट वाटलं की प्रगतीचं दालन
एखाद्या व्यक्तीला 35 वर्षाची संधी मिळाल्यावर तर पाणंद रस्त्याची अशी अवस्था असते. तर पाणंद रस्ते अलीकडच्या काळामध्ये आपला शेतकरी वर्ग आता शेतात राहिला लागतो. तर घरं जुनी आपली कमी पडत आहे. 30-35%, 40%, काही गावात 50% घरं ही शेतात बांधून शेतकरी आपले ग्रामस्थ राहत आहे. त्यांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे, त्यांच्या दैनंदिन गरजांचा प्रश्न आहे, आजारी पडला एखाद्या अटॅकला उपचाराचा प्रश्न आहे. अशा वेळेला पाणी रस्ते गेल्यापासून का झालेला आहे हा प्रश्न मला त्या गावच्या शेतकऱ्याने विचारला आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर मी ज्यावेळेस शोध घ्यायला लागलो तर माझ्या लक्षात आलं. मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक बघितली आणि एकच सांगितलं, आपल्याला एखादा रस्ता गावातला तरी राहत चालेल, परंतु ज्या चिखलातून पावसाळ्यात की मुलं शाळेला येत आहेत, वयोवृद्ध नागरिक ज्या चिखलातून येत आहेत, ते रस्ते आपल्याला चांगल्या पद्धतीचे करायचे आहेत. तुम्ही तालुक्यातल्या 55 गावातल्या रस्त्यांचे सगळे प्रपोजल मला द्या. मी देवेंद्रजींना तो वेळ दाखवला. देवेंद्र फडणवीस साहेब त्याला त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते. ते मला म्हणले हे आपल्या वाढा तालुक्यात आहे. तुझं वाढा तालुक्यात आणि इथे भाषण करतात म्हणजे विधानसभेमध्ये माझा तालुका बघायला तेच दाखवायला आवडत नाही. बघायला आमची लोक दूध सुद्धा खाऊन टाकतात. आई वडील आजारी पडले तर कशाने न्यायचं हा प्रश्न तयार होतो. आणि बंधूंनो 145 किलोमीटरचे रस्ते एका पत्रावर माझ्या साहेबांनी सिग्नेचर करून मंजूर केले 25,50,00,000. तेवढे पाणंद रस्ते आपल्याला 95-5 मधून 25.5 कोटी रुपये तुम्हाला येत्या 2-3 दिवसामध्ये येतील. 50 कोटी रुपये पीडब्ल्यूडीतून जवळपास 40 कोटी रुपये मिळालेले आहे. काल कुठेतरी येऊन डेप्युटी मला गाडीत येण्यासाठी नारळ होता तर नारळ एवढा स्वस्त झाला आहे. कुणाला पण त्याच्या कारखान्यात नारळाचीच झाडं जास्त आहे. आयुष्यभर नारळ द्यायचं पण नारळ कशाला बोलतात तुम्ही? ज्या रस्त्याची वर्गवाढ तुमच्याकडे आहे, त्याचा प्रस्ताव तुम्ही दिला नाही, जो मंजूर कधी झालाय तुम्हाला माहिती नाही, त्याच्या नारळ तुम्ही बोलताय. गेली 35 वर्ष तुमच्या वडिलांनी हेच केलं. या तालुक्यातल्या लोकांना चुकीच्या पद्धतीनं विकासाचा बागेत आला. 35 वर्ष एकच माणूस मुंबईत जाऊन त्यांची जरी त्याचा मोठा होत असेल तर कुठेतरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. त्या रस्त्याचं ते उद्घाटन केलं. त्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, या योजनेचेच नाव मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आहे. ते 17.5 वर्ष मंत्री होते, 35 वर्ष आमदार होते, त्यांचेच मुख्यमंत्री होते. मागच्या 2.5 वर्षात त्यांचेच मुख्यमंत्री होते. त्यांना कधी सुचलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर ऐकलं जाहीर भाषणात कोणी निवेदन तयार केलं तर सांगतात आपलं सरकार नाही, सरकार आल्यानंतर मी द्या. उद्घाटनाला पुढं आम्ही पत्र दिलं होतं. काय म्हणजे बागली ते गणेश पांढर रस्ता L82 VR 319 2 किलोमीटर 550 किलोमीटर 2.550 रस्ता. हा रस्ता मी प्रस्ताव 5 जून 2024 ला उपमुख्यमंत्र्यांकडे दिला. कारण सार्वजनिक मुख्यमंत्री सडक योजनेसाठी मुख्यमंत्र्यांची सही, भाजपचा जिथं आमदार नाही तिथं भाजपच्या जिल्हाध्यक्षाचं पत्र ते आपल्या पक्षामध्ये ठरलेलं आहे. मी ते पत्र 5 जूनला दिलं 24 ला. त्याच्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची हा प्रस्ताव मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये द्यावा असा रिमार्क घेऊन सचिवांच्याकडे दिला. सचिवांनी ते पत्र मुख्यमंत्री सडक योजनेच्या कार्यकारिणीकडे दिलं आणि यांना हे पत्र आल्यावर 17.5 वर्ष मंत्री असल्यामुळे आपण केलेलं जे काम नाही ते सुद्धा आपणच केलं त्याच्या पोटी. 24 जूनला तिने एक पत्र दिलं. आपलं पत्र बघून आपला जो महिना आहे सेम तसंच पत्र फक्त लेखकाकडे ते पत्र दिलं सचिवाला. अरे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे पत्र ते उपमुख्यमंत्र्यांना द्यायला लागेल. भाजपचं तिथं आमदार नाही म्हणून भाजपची शिफारस लागते.
आता मुख्यमंत्री तुमचा ऐकून जर या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी करत असतील तर माझं सगळं झालं असतं. दुर्दैवानं त्याचाही नारळ पडायला भाषा दिनेश पाण्याचं काम कधीतरी तुम्ही आला तर विचारा द्या का कधी चालू नाही एवढं विचार आपण मंगळवारी चालू करतो कारण नारळ एवढे वेळा पडतात हे त्यांनाच आठवत नाही पडत कशाच नारळ पडले तर माणसं 20-25 माणसं पण जास्त खात नाही त्याची आपल्याला विनंती आहे अशा लोकांच्या पासून आपण थोडंसं सुरक्षित राहिलं पाहिजे. 35 वर्षामध्ये मी बागडीमध्ये मगाशी डेपुटी काही लोक माझ्या गाडीत येताना एका ठिकाणी थांबलो आज एक वाढदिवस होता पोलीसला होता. बागडीला आपण 6,29,49,50,000 रुपये मंजूर केली. प्रस्तावित निधी जो आता डीपीडीसीचा बघायला सांगितलं मातक समाज रामोद समाजासाठी आरसीसी स्मशानभूमी शेड बांधण्यात आला डीपीडीसी निधी दिला आहे. बागडी चांदोली वसाहतमध्ये श्रीकांत पाटील आमचे मित्र श्रीकांत पाटील ते 22 यांच्या घरात 5 लाख रुपये दिलेले आहे. त्याचंही कारण महादेव मंदिर ते बीबी पाटील दवाखाना रस्ता 5 लक्ष जैन बस्ती ते कुंभारवाडा रस्ता काँक्रीटीकरण करणे 5 लक्ष हे 25 लाख 6,29,00,000 आणि 25 लाख हा मंजूर निधी याची कामं आता सुरू होती आणि तुम्हाला एक्स्ट्रा 95-5 मधून 55 लाख रुपये ते तुम्हाला 2-3 दिवसाची तर 55 लाखामध्ये चांदोली वसाहतीमध्ये शंकर पाटील ते ज्योतिर्लिंग मंदिर पुढे सिमेंट रस्ता मैपती बांधणेकर ते प्रल्हाद बांधणेकर सिमेंट रस्ता करणे 10 लक्ष रावसाहेब जाधव करते रवी निमिष्टेकर सिमेंट रस्ता करणे 15 लक्ष स्वामी समर्थ मंदिर समोरील शेरे गल्ली सिमेंट रस्ता करणे 15 लक्ष असे 55 लाख म्हणजे जवळपास 7 कोटी रुपये गेल्या 35 वर्षात आमदारांनी तुमच्या गावाला दिले का याचं आत्मचिंतन तुम्ही करा. पैसे निश्चितपणे येत असतात फक्त त्याचा पाठपुरावा करणं आणि इच्छाशक्ती असतं या 2 गोष्टी आवश्यक आहेत. आपलं चूक एक अशी झाली की आपण अनेक वेळेला एकाच माणसाला 35 वर्ष सगळ्या गावची ग्रामपंचायत त्यांच्याकडे गावची दूध संस्था त्यांच्याकडे गावची विकास सोसायटी त्यांच्याकडे जिल्हा बंदुकी बँक त्यांच्याकडे कारखाना त्यांच्याकडे आमदार तेच मुलगा चेअरमन कारखान्याचा पुतण्या पक्षाचा अध्यक्ष जिल्ह्याचा आणि हे स्वतः आमदार तुमचे प्रश्न काही तयार झाले तुमचा एखाद्या विकास निधीचा प्रश्न आहे तर प्रत्येक गावात यांचे 2-2, 4-4 गट तुमच्या गावामध्ये नशीब आहे त्या शिगावला 6 गट आहे. प्रदीप पाटलांचा गट घेऊन गेला की उदय पाटील जाऊ शकतात या माणसाचं काम करायला आपला नव्हे माणसाचं सामान्य माणसाचं एखादं काम असतं त्या गटाच्या राजकारणामुळे त्यांचा फायदा 35 वर्षाचा झाला तर सामान्य माणूस विकासापासून वंचित राहिला त्याची विचार करण्याची आवश्यकता आहे. 7 कोटी रुपये देत असताना आम्ही कुठली जात धर्म फायदा नाही एका मिनिटामध्ये पैसे मंजूर करण्याची भूमिका आम्ही घेत असू तर माझी तुम्हाला विनंती आहे की 35 वर्ष ज्या माणसाला तुम्ही दिलं त्या 35 वर्षात आपण दिवस काढले तर 12,775 एवढे दिवस होत आहे. एखादा आपला लाडका पाहुणा आला घरात 8-9 दिवस त्याला आपण सांभाळतो नव्या दिवशी म्हणतो तरी बाबा कवा जाणार आहे जावं असणार म्हणतो का नाही एकच माणूस आपण एवढे दिवस बघतो तुम्ही 17,000 12,775 दिवस एकाच माणसाला बोलत बसलाय. तुमच्या बागडीकरांचा आचार सवय ना मुंबईत आचार मैदानाचा सत्कार घेतला पाहिजे. तुम्ही एवढे संयमी आहात एकाच माणसाला सहन करताय 12,775 दिवस. अरे असा कुठलाच मतदारसंघ नाही आहे 288 की एवढ्या वेळेला एखाद्या माणसाला पण निवडून देण्याला काय काम निवडून आपण कुणाला देतो निवडून देणारा 57 गावाचा निवडून कुणाला देतो हा माणूस आमच्या अडचणीने उभा हा माणूस आमच्या गावाचा विकास करतो. माझी वैयक्तिक अडचण आली
तर मी खांद्यावर मान टाकून त्यांना ती अडचण सांगू शकेल. अशा माणसाला आपण निवडून देतो. आपण त्याला कुटुंब प्रमुख मानतो. तुम्ही गावचा सरपंच निवडता, ग्रामपंचायत सदस्य निवडता तुमच्या वार्डाचा, कारण तुमच्या अपेक्षा अशा असतात माझ्या अडचणीच्या वेळेला माझा ग्रामपंचायत सदस्य, माझा सरपंच, माझा डेप्युटी उभा राहायला पाहिजे. तीच अपेक्षा आमदारांच्याकडे असते, तीच अपेक्षा मंत्र्यांच्याकडे असते. आमदार झाल्या त्या अपेक्षा पूर्ण झाली का? कुटुंब प्रमुख म्हणून ते पूर्ण करू शकले का? ते तुमच्या कुटुंबाचे, या तालुक्यातल्या 57 गावाचे कुटुंब प्रमुख कधी बनू शकले का? याचं आत्मचिंतन कधीतरी करण्याची आवश्यकता आता आलेली आहे. 35 वर्षामध्ये एखादी व्यक्ती जर तुमची कुटुंब प्रमुख बनू शकत असेल तर त्या माणसाला पुन्हा पुन्हा संधी आपण का दिली? हे प्रश्न का तयार झाले? चांदोली वसाहत सारखा विषय, अभयारण्य सारखा विषय, संकलित प्रश्न, त्यांचा अनेक वर्षाचा पेंडिंग आहे. एवढी विकास कामं पेंडिंग आहे, तुमची कामं पेंडिंग, तुमच्या ऊसाच्या तोडीचा प्रश्न, ऊस गाठला कसा तरी हातापाया पडून वजनाचा प्रश्न आहे का नाही? पतसंस्थेचं कर्ज दिलं चुकून आज सगळे सकाळी माणूस देऊन आला. तुम्हाला सांगतो पतसंस्थेचे पैसे दिले तुम्हाला, खरंच दिले, उद्याच्या उद्या बघायचं गुलाब व्याजाने पैसे घ्यायचे. अरे सगळ्यात छोटा जीव डोळ्याला दिसणार असते मुंगी, छोटी मुंगी. त्या मुंगीला जरी धक्का लागला तरी कडकडून चावा येतो. आपल्याला मुंगीपेक्षा विजय आपल्याला असं कधी वाटत नाही? आपल्याला 35 वर्षामध्ये गुलामगिरी मिळत ना. तुम्हाला विचार, ना विचाराचं स्वातंत्र्य आहे, ना भाषण स्वातंत्र्य आहे, ना भाषण ऐकण्याचं स्वातंत्र्य आहे, ना तुमचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. असा एकमेव मनुष्यात टेन्शन मतदारसंघ असेल तो हा असेल, हा इस्लाम विधानसभा मतदारसंघ असेल. अरे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी जीव दिला, धर्मासाठी क्षण क्षण वेचला, त्यांचा पदस्पर्श या भूमीला झालेला आहे. तुम्ही किती ताकदीनं, तुम्ही किती उत्साहानं, किती ईर्ष्येनं पेटून उठला पाहिजे त्याचा विचार आपण चिंतन घरी गेल्यानंतर करा. 35 वर्षात आम्ही काय केलं? 35 वर्षात ऊस शेतकऱ्याला काय मिळालं? वजनामध्ये घातला म्हणजे 50 एक टन ज्याचा ऊस जातो, 35 वर्षात कधी हिशोब करा, कमीत कमी 50 टन त्याचा ऊस जातो. 1 एकर ज्याला जमीन असेल कितीचा खाट आहे मला माहिती नाही का? ऊस तुमच्या गावात किती सभासद आहे? भरपूर असते, 100-100 पावले नाही तुमच्या गावात. 150 सरपंच हे सभासद पाहुण्याला करतात. तुमच्या गावात पाहुणा कोण आहे? कसे सभासद होते? 150 लोकांना साखरा द्यायला होते. दालमिया ज्याला ऊस लागतो त्याला देतो. वसंतदादांचा कारखाना दत्तक्रिया चालवायला घेतला तो देतोय कृष्णा कारखाना 40,000 सभासदांना देतोय. आपल्या कारखान्यात ऊस उत्पादकाला दिली जात नाही, साखर सभासदांना दिली जाते. त्यातले 4,000 मयत आहे. तुम्ही निर्माण केलेली सहकारी संस्थेतला तुम्हाला एकदा तरी उपयोग झालाय असा एक प्रसंग सांगा. तुमच्या 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये कधीतरी तुमच्या मुलाचं लग्न ठरलं असेल, मुलीचं लग्न ठरलं असेल, कधीतरी 35 वर्ष निवडून दिला प्रमुखांना माझ्या घरातल्या मुलीचं लग्न करते कार्यकर्त्याच्या, म्हणून 100 किलोची साखर तुम्हाला पाठवून दिल्या असा एक प्रसंग तुमच्या आयुष्यात असेल तर आम्ही श्रीकांत पाटील कुठलीच निवडणूक लढवणार असा एक प्रसंग तुम्ही सांगा. तुम्ही आत्मचिंतन करा. अरे जर तुमच्या ऊसाचे 50 टनापैकी काही लोकांचा काटा जर 200 किलो वजनामध्ये 1200 किलोचा असेल, 50 टन गुणिले 200 किती झाले? त्याचा हिशोब करा. 10 टन आजच्या हिशोबाला 30,000 रुपये गुणिले 35 किती खिशात गेले पैसे तुमच्या? कधीतरी विचार करा. वजनामध्ये घोळ, ऊस तोडीमध्ये घोळ, उद्योजक बनवण्यासाठी आपल्या शेजारी 8 शहरात
विचार कधीतरी करा की आमदारांचं काम असतं ज्या ज्या भागामध्ये आपण विकास करण्याची भूमिका घेतो तिथली मुलं उद्योजक बनवणं, कारण नोकरीचं वातावरण तयार करणं, नवीन नवीन उद्योग आणणं, MIDC आणणं हे काम आमदारांचं असतं. ते 35 वर्षात झालं का? 35 वर्षात एवढंच झालं. एका भावाचं चांगलं झालं, दुसऱ्या भावाला कारखान्यात बोलून फोन केला गेला. अरे लय तू उड्या मारतोय, पाठवणेच करतोय, तुझं काय चाललंय? तो रोज येऊन संध्याकाळी भाव पाहणं, घराघरात पाहणं, भावकी पाहणं, जाती पाहणं, लावण्याची कामं या माणसाला वस्तुस्थिती. मी आता कुठेतरी म्हणतं की ह्यांना मुख्यमंत्री व्हायचं, आपली काय अडचण नाही मुख्यमंत्री व्हायचं. मुख्यमंत्री व्हायला 125 आमदार ते लढवतात 80. कसे मुख्यमंत्री व्हावं? पण हे गेली 7 वर्ष ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्या पक्षातले 44 आमदार यांच्या कर्तव्यामुळे अजितदादांचे तो निघून गेले. पण इथला मोठा पण मी तो वापरलाय, प्रेम पवार पाटण विचार वैतागलं दादा महाराज. विकासाचा खऱ्या अर्थाने दिलेला शब्द पाळणार माणूस अजितदादा. मी दिला ना करणार तेही 44 आमदार घेतले, 110 आहे. एक बादशाह सोडला आणि हे सोडता 2 मागे हे मुख्यमंत्री पदासाठी एक उभा आहे. मला आठवत असं छगन भुजबळ साहेब आला पाटील उपमुख्यमंत्री विजयसिंह पाटील त्यांना आमदारांची मतं पडली 2. कारण 44 आमदारांची निवडून आली 2. ते 2 कुठले? त्यांचं स्वतःचं आणि एक मेवण्याचं तनपुरे साहेबांचं. अशी यांची महाराष्ट्रातली प्रतिभा. हे मुख्यमंत्री व्हायला गेले. आपली अडचण आहे का मतदारसंघाची? तुम्ही मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा, फक्त त्याच्यासाठी जे बहुमत लागतं ते बहुमतासाठी आणि तुमचा राष्ट्रीय नेता त्याची पण संमती लागेल ना. त्यांनी आमदारांना सांगायला पाहिजे ना. त्यांनी सांगितलं मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार आहे. ते संध्याकाळी 7 यांनी सांगितलं, सकाळी 11 वाजता पवारसाहेबांकडे सांगितले आणि सांगितलं आमच्या पक्षात कुणीही मुख्यमंत्री पदाचे इच्छुक नाही. आपण कोण बोललो का? पवारसाहेब तुमच्या राष्ट्रीय नेते. परवा बोलणारा सुप्रिया सुळेंचा ताईचा भावी मुख्यमंत्री हे आता तुमच्या पुढे येतील, सांगतील. माझी शेवटची निवडणूक आता नवीन माझ्या चालू वर्ष 65 झालंय, वयावरच बोलू नये. शेवटची निवडणूक 65 वर्ष 100 वर्ष झाले. आमची काय अडचण आहे? माझी शेवटची निवडणूक. परत कोण? परत प्रतीक दादा पाटील. ही शेवटची निवडणूक कशी हो? 20 वर्ष राजा फक्त वाचणार लोकांनी एका नाही. 35 वर्ष हे 55 देश स्वतंत्र 75 वर्ष झाले. कधीतरी आत्मचिंतन करावं. 35 वर्षाचं 35 वर्षामध्ये वजनापासून उत्साहापासून पाणी रस्त्यापर्यंत गावच्या विकासापर्यंत गावाच्या गटातटामुळे जे सामान्य माणसाचं नुकसान झालंय ते नुकसानाचं कधीतरी आत्मचिंतन करा. अन्यथा येणारी पिढी तुमचीच मुलं तुम्हाला त्या ठिकाणी माफ करणार नाही अशी परिस्थिती अनेक गावात मी जातोय. तर मुलांच्या लग्नाचा प्रश्न तयार झाला आहे का? तर आम्ही उद्योजक तयार करू शकतो. तर मुलांनी जर लग्न नाही करायचं काय? काही लोकांची मुलं पॅरिसमध्ये जात आहेत ऐफल टॉवरवर ना कशासाठी गेले कळत गुलाबात गेली. काय सांगितलं तिथं? कुठं निघाले तुमची मुलं कुठं आहे? आपल्या सगळ्या लोकांनी याचा विचार करण्याचा आवश्यक. माझं तर असं मत आहे, तुम्हाला माझी विनंती आहे, 12,775 दिवसापैकी एक दिवस तुमच्या कुटुंबासाठी ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्याने 1 तास वेळ दिला असेल तर जरूर तुम्ही त्यांना मत द्या. म्हणजे काय करायचं? त्यांना आशीर्वाद द्या. पण आत्मचिंतन करा. युवकांच्या रोजगारीचा प्रश्न, ऊसाच्या दराचा प्रश्न का आपल्या शेजारी बाजूला गेले तुमच्या 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर तिथं FRP सोडून प्लस 200 रुपये देणार काय एकत्र येऊन आपल्याकडे
अशी भूमिका मांडली जाते. ऊस हे आपलं अर्थकारण आहे, आपली उपजीविका त्याच्यावर आहे. ते अर्थकारण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न काही मंडळी करताय. ते करत असताना 35 वर्ष आपण त्यांनाच आशीर्वाद देतोय, त्याचा तुम्ही विचार करावा अशी माझी विनंती आहे. मी तुमच्यापैकीच एक असल्यामुळं माझे संवेदना अजून जागृत आहे. तर सामान्य माणसाला चेहऱ्यावरून जरा चेहरा वाचता येईल ना, त्याला सांगता राहतात छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा वाचायचा. आपल्या मावळ्याच्या मनात काय आहे ते त्याला न सांगता महाराजांना चेहरा वाचणारा एक राजा जो हिंदवी स्वराज्य स्थापन करून गेला आणि आपल्या सगळ्यांचा राज्य करत काढला, ते छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये चेहरा वाचता येऊन कुठलाही मत व्यक्त न करता त्याचे प्रश्न सोडवण्याची ताकद लोकशाहीमध्ये जर भविष्य काळामध्ये कोणाची असेल तर तुमच्या मागणीवर विशेष प्रयत्न करणारे स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्याकडे होते. कधीही त्यांचा विचार करा. जे लोक जुनी लोक असतात त्यांना त्याला विचारा, शिंदे साहेबांच्या तुम्ही कधी गेला काम नाही सांगा का इंसिडेंट काल आहे हे का नाही चेहरा वाचता येतो. त्या चेहऱ्याच्या भावना सामान्य माणसाच्या मनात कळत. या भावना कळणारा चेहरा वाचता येणारा कुटुंब प्रमुख लाभ हे तुमच्यासाठी फार महत्वाचं गोष्ट. मी तुमच्यात असल्यामुळं माझ्या राजकारणाचं सूत्र 90% समाजकारण आणि 10% राजकारण. ते पण 10% याच्यासाठी ज्यांना राजकारणाशिवायच काहीच कळत नाही त्यासाठी ते राजकारण करण्याची आवश्यकता आहे. असे नाठाळ लोक पण काही 35 वर्षात निर्माण झाले त्यांच्यासाठी ते राजकारण 10%च करावं लागतं. तर माझ्यासारखा कार्यकर्ता तुम्ही मला मतदान केलं, मतदान केल्यानंतर मी तुम्हाला द्यायला हवं. तुम्ही माझ्यावर जे ऋण आहे ते ऋण आयुष्यभर राहणार आहे. मी ते कधी फेडू शकत नाही. पण तुम्ही मला आशीर्वाद दिला, मी काय दिला? मी 7 कोटी रुपये घेऊन गेली तुमच्याकडे. मी आज काही मागायला लागले. मी ज्या क्षेत्रात काम करतो मला असं वाटतं की मी ज्या क्षेत्रात काम करतो ते तुमच्यासाठी असावं. त्याच्यासाठी 2 प्रसंग माझ्या आयुष्यात आहे. कोविडच्या काळामध्ये मोठा प्रसंग आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये येऊन गेला. हे संतोषराव तर डेप्युटी हॉस्पिटललाच असायचे. विचारायला तुम्हाला कोविड होतोय का नाही, तुमचं रक्त काढून सगळ्यांना दिलं पाहिजे का होत नाही बघायला. पण शेवटी विचारायला झाला. एवढे पेशंट त्यांनी या भागातले त्या ठिकाणी ऍडमिट करण्याची भूमिका घेतली. अशी माणसं तुम्ही जपायला शिकवलं. एक प्रसंग तुम्हाला सापडत शिराळा तालुक्यामध्ये एक गाव आहे. गावाचं नाव तुमच्यासमोर सांगत नाही कारण एखाद्या गावाच्या व्यक्तीबद्दलचा प्रसंग वाईट सार्वजनिकरित्या चर्चा करणं नाव घेऊन एक माय मुली 9:30 वाजता हॉस्पिटलमध्ये आहे. मी 9:30 वाजता हॉस्पिटलमधून आज वेळेला माझ्या काही बैठकीत लोक भेटायला आले. 4:30 वाजेपर्यंत माझ्या बैठका झाल्या. 4:30 मी परत आलो तरी ती माय मुली तिथं बसलेली दिसल्या. मी त्यांना विचारलं, आई तुम्ही का थांबलाय, काय प्रॉब्लेम आहे? काय नाही, माझ्या मुलाला हात ऍडमिट केले. निष्कांत दादा कोण आहे त्याला भेटायला. निष्कांत दादा म्हणाले ना, शशकांत दादा कोण आहे त्याला भेटायला. माझं नाव जरा अवघड आहे धनगर समाजाचे होतं. मीच आहे. अहो मगाच तुम्ही गेला की मला सांगायला गेला मीच आहे. मला कसं माहिती तुला तुम्ही माझ्यासाठी बसलाय. मला वाटतं तुम्ही इथे बसलाय. माझा मुलगा आहे, चला मी त्यांना आत घेऊन गेलो. त्यांचं बेडवर पाण्याची गाडीची भेट टाकलं. त्या मुलाला झोपवलं. डॉक्टरने विचारलं, सर काय झालं? म्हणजे शरीराच्या पाठीमागच्या सगळ्या भागाचा एकाच जागी 21 दिवस झोपून राहिल्यामुळे त्या ठिकाणी त्या जखमेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन झालं. जर अजून 2 दिवस ते आले नसते तर हा पेशंट आपल्या हातात लागला असता. तर ते डॉक्टर आईच्या समोर सांगतात मुलगा आहे, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही चला मी आलो. मी डॉक्टरांच्या बरा निश्चित बरा औषध चालेल, औषधाला विश्वास देतो. मी पलीकडे माझ्या टीव्हीमध्ये त्यांना घेऊन गेलो. आई म्हणलं 21 दिवस काय आहे? काय नाही, म्हणजे माझं पालक 7 वर्षाचा असताना मारला, 24 वर्षाचा. झाडावर चढला म्हणजे झाडावर खाली पडला आणि मणक्याला मारला असं सांगितलं.
कुठल्या डॉक्टरकडे गेला, तिथल्या लोकल डॉक्टरकडे गेला तर त्या डॉक्टरने गेलो होतं MRI स्कॅन करणं गरजेचं आहे. म्हणून मग हे का केलं नाही? ती मोठी मशीन असते, त्याला लय पैसे लागतात. अशिक्षित माणसातून काही संदेश देऊन जातात आपल्याला. माझ्या संवेदना जागृत असल्यामुळं काही संदेश त्या दृष्टीचे मला प्राप्त झाले. आज हनुमानाच्या मंदिराला श्रीरामाच्या पवित्र ठिकाण त्यांनी मला सांगितलं, म्हणजे MRI काय केलं त्याला फार पैसे लागतात, तुम्ही आलाय कसं? हे एका माणसानं आमच्या शेजारचं सांगितलं की संस्कार माणूस आहे, तो तुम्हाला मदत करी इच्छा आहे, त्यानं मला गाडी केल्याकडून आणि ती घेऊन मी आलो. पोराला गाडी केली. आता काय करायचं आहे? तुम्हाला हे पैसे किती सांगेल? बाहेर 13,000. तिथे किती सांगेल? 500 रुपये. काही करून नाही पैसे नाही. पाठ खर्चाला दिले की संपते. तुम्ही थांबा म्हणतो. काही थांबा त्याची पूर्ण 21 दिवस त्याच्यावर 15 दिवस उपचार केले. जखमा मी विचारलं, तुमचा पोटचा गोळा ज्यावेळेला बेडवर झोपला होता झाडावर पडला, त्याला वेदना झाल्या का? हो, वेदना होत होत्या, त्रास होत होता, ओरडायचा. तुम्ही काय करायचं? तुम्ही काय करायचं म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी आलं. 20-25 मिनिटं ते पाणी थांबत होतं. ज्याने जन्म दिलाय पोटचा गोळा, ज्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर फडफडत असतो, वेदनेला बिघडत असतो, त्यावेळेला त्या आईच्या जागी जाऊन विचार करा, काय परिस्थिती आईच्या झाली असेल, आईच्या हृदयाला काय भेटणार आलं असेल, आईच्या काही दुखलं असेल, हे त्यांच्या जागी जाऊन विचार करा. आईची माया ही अशी असते. आई काळजी करू नका, आपण सगळं बंद करू. 15 दिवसानंतर ते पेशंट बरा झाला. CT स्कॅन MRI केला. सुदैवाने MRI मध्ये सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. मेडिसिन घेतल्यानंतर पेशंट बरा होतो डॉक्टर सांगितलं. त्या दिवशी त्यांना बोलवलं. आई म्हणून मी गेली 15 दिवसापासून तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो, मला झोप लागत नाही. तुमच्यासारखी परिस्थिती अनेक लोकांची आहे, हे माझ्या आज लक्षात आलं. मला तुम्ही माहिती नव्हतं. माझ्याकडे देण्यासारखं तुम्हाला आरोग्याचे हे मंदिर आहे. हे मंदिर तुमच्यासाठी. तुम्ही माझे डोळे उघडले. हे मशीन जे आणलंय MRIचं ते 6.5 कोटीचं आहे. त्याचे डॉक्टर जे आहेत त्याला 6.5 लाख रुपये पगार आहे. इथला खर्च 10 लाख रुपयेचा आहे महिन्याला. आजपासून तुमच्या मुलांना ज्या वेदना सहन केल्या, ज्या डोळ्याला तुम्ही पाहिल्या, ज्या हृदयाला तुम्हाला त्या वेदना झाल्या, त्या वेदनेसाठी आजपासून MRI स्कॅनचं मशीन आणि त्याचे उपचार आणि त्याचे येणारे पेशंट हे आजपासून पूर्णतः मोफत असतील. MRI स्कॅनला 1 रुपया पण घेत नाही. रोज 20 त्याची कॅपॅसिटी 20 आहे. 24 तास चालू आहे MRIची. 20 पेशंट रोज होत आहेत. जाताना माझा फोटो द्या, गणपतीच्या मंदिराच्या पलीकडे आहे. जाताना फोटो पाहायला करतात माणसं काय म्हणतात, देवा तुझ्याकडे झालं. माणसाला देवाची उपमा आरोग्य मंदिर आहे. माझ्याकडे येण्यासाठी तेच होतं की 732 बेडचं हॉस्पिटल करतो. ते तुमच्यासाठी आहे. मी तुमचा आहे. तुमच्या वेदना मला कळतात. अशा वेदना सांगायला कारखान्यात गेला असता बेड तर झाले असते. बेड तर झाले असते. त्याचा आत्मचिंतन करा. कधीतरी विचार करा, आपण 35 वर्षात काय मिळवलं. निशिकांत पाटील इथे येऊन मागण्यासाठी आला नाही. मी माझे वडील 18 वर्ष कॅन्सरसारख्या दुःखाचा प्रभाव. 18 वर्ष फार गाण्यासारखं नसतं की मुलं जसे ह्याच वयाचे होतो. 18 वर्ष जगाची ओळख वडिलांच्या छत्र हरवल्यानंतर फार वेगळी असते. ज्यांना वडील आहेत ना, तुम्ही भविष्य खरंच नशीबवान. वडिलांचं छत्र असणं, वडील नुसतं असणं हे सुद्धा खूप मोठं असतं. कधी वडिलांना त्रास देण्याचं, बायका त्रास देण्याचं. बायका किती पण येऊ दे चांगल्या, आई वडिलांना सांगा. मुलांच्यासाठी माझं सांगा. ज्यांनी वडील गावले त्यांना त्याचं दुःख विचार. वडिलांचं छत्र नसलं काही नसतं जगात. त्या एका उद्देशानं पवित्र हेतून त्या आरोग्य मंदिराची उभारणी झालं. ते सुद्धा बंद करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. इलेक्शनला ज्यावेळी त्याला निश्चितपणानं मी जे केलंय त्याच्यावर तुम्हाला मत मागे, पुढं काय करणार आहे ते सांगून मत मागे. मला तुम्ही जो आशीर्वाद दिला होता
होता त्या आशीर्वादासाठी 7 कोटी रुपयाचा निधी घेऊन मी इथं आलेला आहे. तो तुमच्यासाठी आहे. सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा निष्काळजीपणे बघू इच्छितो. सामान्य माणूस ज्या कुटुंबात मी जन्म घेतला तिथला प्रत्येक घटक हा आज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा, सदृढ व्हावा, सक्षम व्हावा यासाठी उर्वरित जीवन निष्काळजीपणाचं खर्ची पडेल ही शपथ मी बाहेर पडलेलो आहे. त्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाख मोलाचा असेल. एक बदल करा, एक फक्त आमदार बदला. आमदार बदलण्याचं तो बदल महाराष्ट्रामधला उत्कृष्ट विकासाचं रोड मॉडेल असणारं एक गाव म्हणून, एक मतदारसंघ म्हणून आपण हा मतदारसंघ विकसित करू एवढी विनंती या निमित्ताने करतो. तुम्ही या ठिकाणी खूप संख्येने आला यासाठी मनापासून धन्यवाद देतो. आणि आपली संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न करू. रथाच्या सेवा आपल्याला धारण लागेल. जे मी शब्द देतो ते मी पाळतो, कारण मी शब्द काहीतरी माझ्या हातापासून शब्द येत नाही. तुळकोट किल्ल्याची डागडुजी आपण करू. पर्यटन इथं आलं पाहिजे, कारण तुळकोट किल्ल्यापासून जमीन आमच्या गावच्या मंत्र्यांची आहे. त्यामुळे मला माहिती आहे सगळ्यांची मंत्र्यांना सगळ्या जमिनी इकडच्या तालुक्यातल्या असल्यामुळं सगळी चर्चा करून आपण संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न ज्या शहरामध्ये झाला त्याच्यासाठी 15 कोटी रुपये काढले. तुमच्यासाठीही ज्या दिवशी विधानसभेचा निकाल लागेल संतोषराव आणि निशिकांत पाटील शपथ घेईल, तुम्ही जर आशीर्वाद दिला पहिला प्रश्न उपस्थित होईल तो असेल छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी या पवित्र ठिकाणी शब्द असेल आणि ते पूर्ण केल्याशिवाय पुन्हा कुठलाही कार्यक्रम या गावात गेला. त्याचबरोबर मला या ठिकाणी भैरवनाथ मंदिर जे तुमचं कुलदैवत आहे त्याच्यासाठी फुलाचा विषय आहे. आधी स्मारक मग आपलं कुलदैवत. आपलं कुलदैवत एकच धर्मवीर संभाजी महाराज. दोन्ही विषय मी निश्चितपणे पूर्ण करेन हा शब्द या निमित्ताने देतो. त्याचबरोबर बागणीमधील शिवेचा कुरण फाटा रस्ता खडीकरण पूर्णीकरण होण्याबाबत काही शेतकरी वर्गांनी मला या ठिकाणी अर्ज दिलाय. बबनदादा निश्चितपणानं आचारसंहिता संपली, निवडणूक संपली, त्याच्यासाठी पैसा पण आणू आणि हा रस्ता तुम्ही गाडीवर तुमचं ठेवून रस्ता लढवच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. माझ्या कार्यकर्त्याला जो तुमच्यातला आहे त्याला मदत, आशीर्वाद आणि शाबासकीची आवश्यकता आहे. आशीर्वाद द्या अशा खात्रीसह, अपेक्षासह मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय